पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रियानं आपण पाहतो एक लहान मुलगा पप्पाच्या जवळ जसे आहे तशा प्रकारे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये दावीद राजा राहिले. संधी साधून कुठेही दावीदचा खून करण्यासाठी शाऊल फिरत आहे. प्रेज द लॉर्ड. अशा ठिकाणी आपण पाहतो की दावीद राजा विचारपूस करत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला विचारत आहे, शाऊल खून करायला टाकलेला आहे, दावीद सापडलं नाही म्हणून येऊन झोपा काढताय. हालेलुया. तिकडे जाऊन दावीद राजा देवाला विचारत आहे, मी त्याच्या कपड्याचा थोडासा कापून घेऊ. देवाने सांगितलं कापा, त्यांनी कापून घेतले. हालेलुया. चांगला झोपेत आहे. हालेलुया. म्हणजे बारीक सारीक गोष्टीमध्ये दावीद राजा लहान होता तेव्हा देवाचा सल्ला घ्यायला चालू केले. प्रेज द लॉर्ड. वयाने वाढत आले, त्याबरोबर संपत्ती वाढले, अहंकार वाढले, गर्व वाढले, तेव्हा देवाला विचारणे बंद केलं, मनमानी करायला चालू केली. प्रेज द लॉर्ड. शमूएलच्या दुसऱ्या ग्रंथामध्ये 24व्या अध्यायातील 24वं वचन आता आपण ऐकूया. राजा अरौनास म्हणाला, नाही नाही, या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन. म्हणजे इथे एक बलिदान अर्पण करायच्या पाळी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनमानी करून सत्यनाश झालेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यांनी गावातील देशातील लोकांच्या संख्या केवढे आहे म्हणून एक नंबर काढायला घेतले. प्रेज द लॉर्ड. जनसंख्या किती आहे. हालेलुया. मी किती मोठा आहे म्हणून दाखवण्याचा एक विचार होता ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सत्यनाश झाले, हजाराने लोक मरून पडले, अनेक लोकांचा हाल झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवट देवानी शहाणपणा त्यांना शिकवलं, तेव्हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, मी एक बलिदान अर्पण करतो. प्रेज द लॉर्ड. आपण जे बलिदान अर्पण करायला जाणारे लोक आहोत, आपल्यासाठी पण या 24 वचन एक मार्गदर्शन आहे. कसलाही पैसाने बलिदान अर्पण करायला जायचं नाही, कोणाचा तरी कष्टाचा नाही. हालेलुया. माझ्या कष्टाचा, माझ्या त्यागाचा. हालेलुया. कष्टाच्या त्यागाच्या पैशाने आपण बलिदान अर्पण करत आहे, तेव्हा तिथे फळ आहे. सिस्टर पुढे परत वाचा. 24:24. राजा अरौनास म्हणाला, नाही नाही, या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन. मी आपला देव परमेश्वर यास फुकटचे होमबली अर्पिणार नाही. मग दाविदाने 50 शकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले. हालेलुया. धन्यवाद येशू. त्यांनी केलेल्या मूर्खपणाच्या संबंधातील गोष्टी या 24व्या अध्यायामध्ये लिहिलेला आहे. त्याचा शेवट देवानी दिलेले एक शहाणपणा इथे दाखवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण स्तोत्र 107 वचन संख्या 17 ऐकत होतो. हालेलुया. आता आपण 18 ऐकूया. 17 परत एकदा ऐकूया. मूर्खांना त्याच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यामुळे
पीडा भोगावी लागते. दावीद राजाला भयानक शिक्षा भोगावी लागली. प्रेज द लॉर्ड. पुढे त्याच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो. ते मृत्यूद्वाराजवळ पोहोचतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी एक मूर्खपणा करत 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 शेवट स्वतःचा पुरेपूर नाश करून घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, शहाणपणाची गोष्ट असे आहे, आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये चुकीच्या मार्गातून मिळणारा पैसा कधी येऊ द्यायचा नाही. प्रेज द लॉर्ड. चुकीच्या प्रकारचा पैसा आपल्या घरी आणून ठेवलं तर त्यातून फायदा होण्यापेक्षा भरपूर नाश होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शहाणे लोक देवाने दिलेल्या सल्ला ओळखून वेळोवेळी जीवनामध्ये बदल घडवणारे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीतरी होऊ दे त्यानंतर बदलतो हे नाही मनोभाव. हे मनोभाव बरोबर नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शहाणा माणूस एक इशारा मिळाला तर त्या इशारामधून काही गोष्टी समजून घेतात. परमपवित्र संस्काराला हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने तुम्हाला एक प्रश्न विचारलं की सिस्टमने विचारलं, तेच प्रश्न आहे, तुम्ही विश्वास ठेवत आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानं, विश्वास ठेवणारे लोकांना त्रासातून जावं लागते. समोर आलेले फायदा हे मला नको म्हणून बोलायला, मी येशूवर विश्वास ठेवतो म्हणून बोलायला जे कोणी धाडस घेत आहे तो शहाणा आहे. हालेलुया. एक दिवशी तुम्ही सर्व लोक ओळखताय, सुरुवातीला आपल्या गवतांमध्ये प्रार्थना चालवायला वगैरे ताबोर आश्रम मध्ये असलेली रीटा म्हणून एक ताई येत होती. कोणाच्या ध्यानात आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. एक दिवशी रीटा येऊन मला बोलले, फादर बेन्नी एक चांगला माणूस आहे. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला विचारायला, मी एक नवीन धंदा चालू करत आहे, त्या धंदा बरोबर आहे का चुकीचा आहे, हे चालू का नको असे फादर बेनीला विचारा. प्रेज द लॉर्ड. या माणसानी जवळजवळ 75 लाख रुपया त्या कामामध्ये गुंतवलेला आहे आणि त्यांनी काम चालू केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धंदा म्हणजे काही घाण धंदावर नाहीये, दात घासण्याचा वर एक पेस्ट आहे, त्या संबंधातील एक धंदा आहे. त्या माणसाने निरोप पाठवून दिलं, त्याला फादरना विचारा की मी जे चालू केलं ते बरोबर आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी प्रार्थना करून मी रीटाला सांगितलं, प्रार्थनामध्ये मला असं उत्तर वगैरे काय मिळालं नाही, तरी त्याने चालू केलेलं आहे ते चालू राहू दे. हालेलुया. हा माणूस जेव्हा निरोप त्यांच्या कानामध्ये पोहोचले, त्यांनी सांगितलं की देवाने जर संदेश नाही दिलं आणि देवाने एक क्लिअर संदेश नाही दिलं तर मला ते धंदा नको आहे, ते धंदा आजच्या आज बंद. हालेलुया.
मी त्यांना बंद करा म्हणून बोललेले पण नाहीये, तरी हा माणूस देवाच्या बाहेर जाणारा आहे म्हणून त्यांनी एक पक्का निर्णय घेतला. हालेलुया. ऐकल्यानंतर मला पण वाईट वाटलं, एवढे पैसा गुंतवलेला वगैरे आहे, पुढे काय होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा माणूस विश्वास ठेवणारा माणूस आहे. विश्वास ठेवणाऱ्या या माणसाला देवाने पाठिंबा दिली. हालेलुया. 3 महिन्यानंतर त्यांनी मला सांगितलं, फादर बेनी, हे देवाची योजना होती, मला खूप करोडांचा नफा मिळणारा एक सुंदर धंदा देवानी आणून हातामध्ये दिले. तरी अर्ध नाक आणि डोकं असे अर्ध नाक बंद झाल्यासारखा, श्वास एका बाजूने घ्यावं लागते, असे एक अर्ध नाक बंद झाल्यासारखा वाटत होते. असा त्रास अधूनमधून होत आहे. असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. एका ताईने ते आशीर्वाद स्वीकार केलेला आहे. आपण टाळ्या वाजवत देवाचा आभार मानू. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणाचा तरी लग्न झालं असेल किंवा लग्न नाही झालं असेल, कोणतरी तुमच्यामध्ये कोणाला तरी एक शाप दिलेला आहे तुला होणाऱ्या मुलांच्या विषयी. प्रेज द लॉर्ड. तुला जेव्हा बाळ होणार असा प्रकारे बोलून कोणाचा तरी कोणतरी एक शाप दिलेला आहे. आज परमेश्वर त्या शापाच्या बंधनातून, तुम्ही देवाचे वचन ऐकलेलं आहे म्हणून त्या बंधनातून तुम्हाला पूर्णपणे सोडून आशीर्वाद देऊन बरे करून पाठवून दिलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्वचेच्या संबंधातील आजारपणा कायम काज उठत आहे, कसं तरी होत आहे. असा त्वचेच्या संबंधातील त्रास असलेल्या काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी आज ताप आल्यासारखा होत होता का, किंवा ताप येणार का म्हणून वाटत होते का, असे कोणाला तरी तापाच्या संबंधातल्या एका त्रासातून आज येशूने सुटका दिली आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. गुडघ्याचा दुखणे, गुडघ्याच्या वाटीच्या भागामध्ये, गुडघ्याच्या भागामध्ये जे दुखणे होता ते दुखणे येशूने कोणाचा तरी पूर्णपणे आता काढून टाकलेला आहे. छातीमध्ये एक दुखणे कोणाचा तरी आहे, त्यामध्ये परमेश्वर फरक देत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी येशूला आवडणारी प्रार्थना आज केली आहे, येशूला ती प्रार्थना आवडली. तुमच्यामध्ये कोणतरी येशूला विचारलं, येशू तू पण माझ्या सोबत आमच्या घराकडे येशील का? प्रेज द लॉर्ड. तू माझ्या बरोबर आमच्या घराकडे येशील का, असे तुमच्यामध्ये कोणतरी आज येशूला विचारले. येशूला तुमची ही प्रार्थना खूप आवडली. हालेलुया. मानेच्या या भागातील त्रास, एका कानाला येणाऱ्या दुखणे येशूने बरे केलेला आहे. थोडी वेळ आपण येशूच्या स्तुती गौरव करूया. हात वर करत आपण येशूच्या स्तुती गौरव करूया. हालेलुया, 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 हालेलुया. सर्वेश्वर तुमचे सवे असो.
सर पदवेदार देव बाप पूत आणि पवित्र आत्मो आमचे जण एकल्याचेर आपलो भरपूर आशीर्वाद घालूं.